मुंबई महानगरपालिकेतील 580 सफाई कामगारांना अखेर न्याय मिळालेला आहे। सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांची ही लढाई गेली, परंतु 27 वर्षाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर या सर्व गोरगरीब कामगारांना आता न्याय मिळालेला आहे। काय नेमकं प्रकरण होतं आणि या संदर्भात त्यांचा लढा कसा चालू राहिला हे सांगण्यासाठी आपल्यासोबत कामगार नेते रानडे सर आहेत। सर, नेमकं हे प्रकरण काय होतं आणि इतका प्रदीर्घ लढा लढण्याचं काय कारण आलं? हे कामगार 1997 साली स्वातंत्र्याला 50 वर्ष होत होती, म्हणून 96 पासून मुंबई स्वच्छ करण्याचं काम सुरू झालं आणि या कामगारांना जे घाणेरडे एरिया होते, अस्वच्छ एरिया होते, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर मधला काही भाग, धारावी या ठिकाणी त्यांना कामाकरता लावण्यात आलेलं होतं। आज आता 75 वर्ष पूर्ण झाली, अमृतकाल संपून 2 वर्ष झाली, तेव्हा आज हे जिंकलेत। काय होतं, यांना कोणताही कामगार कायदा लागू नये, त्यांना काही त्यांची जबाबदारी घेता येऊ नये, यासाठी या कामगारांना कामगार तर सोडा, कंत्राटी कामगार सुद्धा मिळायला तयार नव्हते। मग कोण? हे व्हॉलेंटियर। कोणाचे व्हॉलेंटियर? तर एनजीओचे। त्यांना ते देत होते पगार, त्या पगाराला पगार न म्हणता मानधन म्हणत होते। एका कॉन्ट्रॅक्टरकडे 18 कामगार ठेवायचे, म्हणजे 20 पेक्षा कमी, आणि असे मुंबईभर कामगार लावले होते। त्यांची आम्ही कचरा वाहतूक श्रमिक संघ ही संघटना बांधली। त्यांना 30 रुपये रोज पगार मिळायचा। त्यांना प्यायला पाणी नव्हतं, हातपाय धुवायला पाणी नव्हतं, त्यांना युनिफॉर्म नाही, ग्लोव्ज नाही, त्यांच्याकडे कोणतंही प्रूफ नाही काम केल्याचं, पगार कॅशने असायचा। किमान वेतन तेव्हा 62 रुपये होतं, पण या कामगारांना 30 रुपये द्यायचे निम्म्या पगारावर। त्यांच्या अस्तित्वाचं कोणतंही रेकॉर्ड नाही। अशांची आम्ही संघटना बांधली आणि 99 सालपासून त्यांची कोर्ट लढाई सुरू आहे। ती हायकोर्टात गेली, नंतर इंडस्ट्रियल ट्रायब्युनलला गेली, तिथे ती चालली। त्याच्यानंतर 2021 साली त्याचा निर्णय लागला, त्याच्यानंतर हायकोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टात गेली आणि परवा निकाल असा लागला की या सगळ्या कामगारांना 240 दिवस झाल्यापासून, म्हणजे अगदी सगळ्यात कमी शेवटचा लागलेला धरला तरी 1998 सालपासून यांना परमनन्सी दिलेली आहे। 98 पासून 2006 पर्यंत दरवर्षी जी इन्क्रिमेंट मिळतात त्याचे पैसे द्यायचे नाहीत, 6 वर्षाचे सोडलेत, 7 वर्षाचे। 2006 पासून आजपर्यंतचे त्यांचा किमान वेतन जे त्यांना मिळायचं आणि बीएमसीचा परमनंट एम्प्लॉई त्याचा पगार, याच्यातला डिफरन्स त्यांना द्यायचा आहे। जे मेलेले आहेत, रिटायर झालेले आहेत, त्यांना सगळे बेनिफिट्स द्यायचे आहेत अशी। आणि ही केस आमच्यातर्फे ती लिहिण्याचं काम आणि इंडस्ट्रियल ट्रायब्युनलमध्ये चालवण्याचं काम कचरा वाहतूक श्रमिक संघाचे अध्यक्ष कॉम्रेड दीपक भालेराव यांनी केलंय। आमचे अध्यक्ष ते तुम्हाला। सर, मला एक सांगा की या लढ्यात प्रदीर्घ लढा होता, अनेक जे असतील ते सेवानिवृत्त झाले असतील किंवा काम करण्याची त्यांची क्षमता राहिली, काहींचा दुर्दैवानं मृत्यू सुद्धा झालेला असेल, तर त्यांच्यासाठी हा निकाल आणि हा लढा कितपत महत्वाचा? नक्कीच हा महत्वाचा अशासाठी आहे की आता कोर्टाने निवाडा देत असताना मयत कामगार, रिटायर्ड कामगार यांना 99 सालापासून 98 सालापासून बेनिफिट द्यायला पाहिजेत, त्यांना त्यांची ग्रॅच्युटी दिली पाहिजे, थकबाकी दिली पाहिजे। एवढंच नव्हे तर त्यांच्या वारसदारांना नोकरी दिली पाहिजे, इथपर्यंत कोर्टाच्या ऑर्डर झालेल्या आहेत। आणि यामुळे कामगार मयत जरी झाला तरी संघटनेबरोबर तो टिकून होता, त्याचे वारसदार टिकून आहेत आणि रिटायर्ड कामगार, मयत कामगारांच्यासाठी सुद्धा हा निवाडा लागू होणार आहे। एक प्रकारे आता निवाडे आहेत त्याची जे तर आता सफाई कामगारांनी, मुंबईच्या सफाई कामगारांनी हा एक मोठा कमवला आहे आणि त्याचा नक्की या सगळ्या चळवळीला होईल। एकीकडे राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय, एकीकडे राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेत ज्यांच्यावर मुंबईची सफाईची जबाबदारी होती त्यांनी आज एक मोठा विजय मिळवलेला आहे। सर, तुम्ही काय तर सांगा? आज कामगार कायदे पूर्णपणे बदललेले आहेत। ते कामगारांच्या डिमांडवर नाही, मालकांच्या डिमांडप्रमाणे बदललेले आहेत। ते कामगार विरोधी झालेले आहेत। आज सगळीकडे शिक्षक, प्राध्यापक, मंत्रालय सगळीकडे कंत्राटीकरण चालू आहे। अशा वेळेला हे जिंकणं
आणि ज्यांना कंत्राटी कामगारही म्हणायला तयार नव्हते, ज्यांना व्हॉलेंटियर म्हणायचे, त्यांनी आज पूर्वलक्षी म्हणजे 98 सालपासून परमनन्सी घेणं ही मला वाटतं कामगार चळवळीची आणि आम्ही ज्या AITUC आयटक्स संघटनेशी संबंध आहोत त्याची ही एक महत्वाची लढाई आहे आणि ह्याच्या पुढच्या काळातही इतर कामगारांना याचा फायदा मिळू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.